बेरोजगार युवक युवतींसाठी आनंदाची बातमी असून विविध सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे पात्र उमेदवारांना रोजगारीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, उत्पादन क्षेत्र तसेच विविध कंपन्यांमध्ये कुशल व अकुशल पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे। याशिवाय अनेक संस्थांकडून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे। रोजगाराच्या वाढत्या संधीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष सजन सांगळे यांच्या संकल्पनेतून सिन्नर येथे गुरुवार दिनांक 4 जून रोजी भव्य रोजगार मेळावा पार पाडण्यात आला। सुमारे 150 विद्यार्थी व कामगार मेळाव्याला उपस्थित होते। यावेळी PSN कंपनीसोबत टाईप झालेले रिलायन्स, Amazon, फ्लिपकार्ट, मंत्रा नामांकित कंपनीसाठी काम मिळवून देण्यात आले। यावेळी 100 पेक्षा जास्त मुलांना या मेळाव्याचा लाभ झाला। यावेळेस भाजपा नेते उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष हेमंत नाना वाजे, शहर अध्यक्ष सजन सांगळे, नगरसेवक अनिल भाऊ सरवार, नगरसेविका आशा करपे, योगेश सानप, शैलेश नाईक, रमेश डुमरे, डॉक्टर सचिन गायकवाड, डॉक्टर तुषार सोनवणे, आचार्य गुरु, विनोद चितोळे, ऋषिकेश तुपे, रामचंद्र रोडे, जय नारायण सिंग, बाळासाहेब बोडके, बाळू कराड, देवा वाजे, रवींद्र गिरी, अनिल नागरे आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। कंपनीचे मॅनेजर सुधाकर सानप पण उपस्थित होते। रोजगार मेळावा हा 1 दिवसाचा नसून संबंध महिनाभर आलेले सर्व गरजू विद्यार्थी यांना आपण कामावर घेऊ असं शहर अध्यक्ष सजन सांगळे यांनी आश्वासित केलं। उदय सांगळे यांनी कामगारांना मार्गदर्शन दिले। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। भारतीय जनता पार्टी व PSN सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आपण इथे भव्य रोजगार मेळावा लावला होता आज सिन्नरमध्ये, की जे भिवंडी पडगा येथील वेअरहाऊसमध्ये मुलांना जे जॉबची संधी आपण उपलब्ध करून दिली होती उदय भाऊ सांगळे यांच्या मार्फत, आणि सज्जन भाऊंनी पण आपल्यावर सपोर्ट केला। हे दोघांच्या मार्फत आपण इथे रोजगार मेळावा लावला होता, की जे सुशिक्षित तरुण आहेत, जे 10वी 12वी पास आहेत, जे MIDC झोनमध्ये कामाला नेहमी जातात, MIDC झोनपेक्षा कॉमर्स कंपन्या ज्या आपल्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणात येत आहे, त्या कंपन्यांमध्ये आपल्याला एक 8 ते 9 हजार जॉबची वॅकन्सी उपलब्ध होती आणि आपण त्यासाठी इथे आज भव्य रोजगार मेळावा लावला होता। हा रोजगार मेळावा आजच्या दिवसापुरता न मर्यादित राहता हा कंटिन्यू चालू राहणार आहे, कारण जेणेकरून आपल्याला मुलांची गरज आहे आणि आपल्याला पण मुलं इकडनं सिन्नरवरून बसेस चालू करण्यासाठी कमीत कमी एक 500चा क्राऊडचा आपल्याला एक अपेक्षा आहे सिन्नर तालुक्यातनं। त्या हिशोबाने हा रोजगार मेळावा एवढा न थांबता हे सज्जन म्हणून सांगितलं की कंटिन्यू चालू ठेवा। जेवढे मुलांचे बायोडेटा येतील ते मुलांना आम्ही सर्वांना घेऊन तिकडे भिवंडी जाऊ, त्यांचा इंटरव्ह्यू बॅकअप करून सर्व घेऊ, त्यांना ओके करून जेव्हा आमचं कॅपॅसिटी पूर्ण होईल किंवा आमचे जे हॉस्टेलला मुलं जे राहायला इंटरेस्टेड असतील त्यांना आम्ही मोफत हॉस्टेलसुद्धा उपलब्ध करून देणार आहे। फक्त मुलांनी तिथं राहणं आहे आणि त्यांचा स्वतः उदरनिर्वाह करून पैसे कमवणं आहे, त्याच्यासाठी त्यांना काही चार्जेस आकारला जाणार नाही। आमचे स्वतःचे बिल्डिंग्स आहेत, स्वतः बाजूला जिथं कंपनीच्या बाजूलाच आमचे सर्वांचे हॉस्टेल आहेत। जे तुम्हाला वरती दिसतं बोर्डामध्ये जे मिंत्रा, फ्लिपकार्ट जे कंपन्या आहेत आमच्याकडे, तिथं मोठ्या प्रमाणात 7 ते 8 हजार मुलांची वॅकन्सीज उपलब्ध आहे। प्रत्येक गरजू हाताला काम देणं आणि प्रत्येक होतकरू माणसाला काम मिळणं ही खूप आज काळाची गरज आहे। तर हेच हेतूने भाजप आणि त्या भाजपचे उदय भाऊ सांगळे यांच्या प्रयत्नातून आणि तसेच सुधाकर सानप यांच्या मदतीने आज हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या रोजगार मेळाव्याचा नक्कीच गरजू महिला आणि पुरुषांना लाभ होईल। पार्टीच्या वतीने आपल्या शहराचे अध्यक्ष सजन भाऊ सांगळे तसेच आपले युवा नेते उदय भाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे रोजगार मेळावा होत आहे। आपल्या भिवंडीचे असणारे Amazon, फ्लिपकार्ट, मंत्रा, रिलायन्स या कंपनीचे तिथं वेअरहाऊस आहे आणि त्यासाठी तिथे बरेच कामगारांची आपल्याला नित्यांत आवश्यकता आहे। त्यासाठी आपल्याला भिवंडीवरून आलेले खास योगेश सुदामभाऊ सानप हे इथे आलेले, त्यांना साधारणतः एक आपल्या तालुक्यातून शहरातून एक 5,000 विद्यार्थ्यांना किंवा कामगारांना तिथं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे। तरी सिन्नर शहर व तालुक्यातील ज्यांना इच्छुक असतील त्यांनी आपले शहराध्यक्ष सजन भाऊ सांगळे असतील, आपले नेते उदय भाऊ सांगळे असतील आणि सुदाम भाऊ सानप असतील, त्यांच्याशी संपर्क करावा। हा मेळावा आजच्या पुरता नसून हा महिनाभर आपल्याला
घेण्यात येणार आहे. तरी आज जरी कोणाचं काही कारणास्तव कोणी आलं नसतील तर त्यांनी यापुढील काळात येऊन यांच्याशी संपर्क साधावा. च्या वतीने भव्य असा कामगार मेळावा आयोजित केला आहे. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सिन्नर तालुक्याच्या ज्या विद्यार्थी आणि कामगारांनी दिला आहे. मला वाटतं मी स्वतः इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. कोणतीही कंपनी स्टार्टिंगला 22,000 पेमेंट देत नाही आणि रिलायन्स, फ्लिपकार्ट, मंत्रासारख्या कंपन्या तुम्हाला एकही दिवस ब्रेक न देता काम देणार आहे. त्याच्यामुळे इथून तुम्हाला येणे जाण्याची सोय आहे, सगळी काही सोय आहे. तिथं वेअरहाऊसमध्ये काम आहे, बाहेर कुठंही फिरायचं नाही आहे आणि मुबलक पगार. मला तर वाटतं स्टार्टिंगला 22,000 पगार, PF आणि सगळी फॅसिलिटी कट करून तुमच्या हातात मिळणार आहे. तर सगळ्या कामगारांनी इथं 1 महिनाभर आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. आज कमीत कमी 150 कामगार इथं आलेले आहे. त्यांचे इंटरव्ह्यू आता होत आहे आणि त्यांना काम आपण आत्ता लगेचच इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये लगेच अपॉइंटमेंट लेटर आपण त्यांना देणार आहे आणि त्यांची सोय, जाण्या येण्याची सोय पण आपण इथून करणार आहे. आणि ज्यांना अडचण आहे जाण्या येण्याची तर आपण एकदम माफक दरामध्ये हॉस्टेल उपलब्ध आहे. स्त्रियांचं, मुलींचं हॉस्टेल वेगळ्या बाजूला आहे आणि मुलांचं वेगळ्या बाजूला आहे. दोघांची तिथं खाण्याची आणि जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था एकदम माफक दरामध्ये उपलब्ध होत आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त सगळ्यांनी तिथं येण्याचं आयोजित करावे आणि सगळ्यात जास्त आपले बेकारी जी रोजगाराची प्रश्न आहे तो सगळ्यात जास्त सुटल असं मला आशा आहे. मग आमचा हा थोडासा प्रयत्न आहे. उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हेमंत नाना वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहे. त्याला यश मिळेल अशी इच्छा बाळगतो. वतीनं उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनानं शहर अध्यक्ष सज्जनजी सांगळे यांच्या मार्गदर्शनानं आज आपण कामगार मेळावा आयोजित केलेला आहे. तरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद कामगारांनी दिलेला आहे. मी तमाम सिन्नर तालुक्यातील तरुणांना आवाहन करतो की हा रोजगार मेळावा 1 महिनाभरासाठी आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्व तरुणींनी या मेळाव्यात सहभागी होऊन नोकरीची संधी प्राप्त करून घ्यावी.